ठाण्यातील भोरमध्ये ईव्हीएमची पूजा करणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मतदानापूर्वी पूजा झाल्यानं केंद्रप्रमुखावरही कारवाई करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार केदार देशपांडे यांच्या पत्नीने ईव्हीएमची पूजा केली, तर भोर मतदान केंद्रावरील केंद्रप्रमुखावर याच बाबतीत आता कारवाई करण्यात आली आहे। मतदान केंद्रावर नवीन केंद्रप्रमुख सुद्धा नियुक्त करण्यात आले आहेत। भोरमध्ये सध्या आपण आहोत। मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदार मतदान केंद्रांवरती आलेले आहेत। मतदान केलंय का आणि कशा पद्धतीचा उत्साह आहे आज मतदानाच्या दिवशी? बरं, नाही मतदान उमेदवार असलं तरी मतदान केलंय का तुम्ही? बरं, काय आवाहन कराल इतर मतदानाला या वगैरे काय या सांगू की म्हणजे लोकांना? तुम्ही केलं मतदान? नाही माझं नाही। तुम्ही इथे मतदार आहात, मतदान केलंय, कशा पद्धतीचा उत्साह दिसतोय? आता बऱ्यापैकी लोक येत आहेत स्वतःहून इथे करायला आणि म्हणजे आहे लोक स्वतःहून येऊन करतात, म्हणजे कामाला जाणे। मी केलं। तुमच्या हातात ताट दिसतंय, आरती, हळदी कुंकू काय? असंच ते मशीनचं औक्षण करायला, पण म्हणजे अलाउड नाही केलं, पण मी गेलो नाही आतमध्ये। काही ठिकाणी केलं नाही केलं? एका ठिकाणी केलं, एका ठिकाणी नाही दिलं। काय भावना होती पण तुमची ईव्हीएम मशीनची पूजा करण्यामध्ये? काय नाही, जस्ट गुड लक, दुसरं काही नाही। तुम्ही केलं मतदान? केलं छान वाटलं, मस्त वाटलं। परत लोकांची सकाळी सकाळी गर्दी होत आहे, कामाला जात आहेत, ते लवकर येत आहेत आणि प्रचंड मतांनी बहुमत देत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।